जरूरी मागणी किंवा माहिती माध्यम समाजाच्या सगळ्याच मागण्या संदर्भामध्ये आपण नेहमी अनुकूल राहिलेलो आहे आणि नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। सकल मातंग समाजाच्या धरणे आंदोलन व आमरण उपोषणास खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट। मातंग समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरण मिळावे याकरिता बऱ्याच दिवसापासून समाजाची मागणी असून याकरिता नांदेड जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर दिनांक 22 सप्टेंबर पासून धरणे आंदोलन चालू असून या आंदोलनास तीव्रता येत आहे। तर प्राध्यापक देविदास इंगळे यांनी देखील दिनांक 23 सप्टेंबर पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। मातंग समाजातील तरुणांमध्ये शासनाबद्दल रोष निर्माण होताना दिसून येत आहे। याचे गांभीर्य लक्षात घेऊन या सकल मातंग समाजाच्या धरणे आंदोलन व उपोषणास भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी भेट दिली व समाजाची असलेली मागणी लक्षात घेऊन लगेच हा मातंग समाजाचा प्रश्न लवकरात लवकर शासन दरबारी ठेवून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले। यावेळी बोलताना खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले, सकल मातंग समाजाच्या वतीने आज हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे। समाजाचं मागासवर्गीय समाजाचं वर्गीकरण करण्यासंदर्भातली मागणी आहे, ती मागणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये उपवास केलंच आहे। त्या कालावधी थोडासा ते 3-4 महिने वाढवून कशामुळे तिला मला माहीत नाही आहे की त्यांना मुंबईत भेटेल आणि जरूरी मागणी किंवा माहिती माध्यम समाजाच्या सगळ्याच मागण्या संदर्भामध्ये आपण नेहमी अनुकूल राहिलेलो आहे आणि नुसतं बोलून नाही, प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्यामध्ये मी करून दाखवलं आहे। मला काही वेगळी सांगायची गरज असं मला वाटतं, समाजाला याची माहिती आहे। त्यामुळे हा विषय आपण पाठपुरावा करू याच्यामध्ये। मुख्यमंत्र्यांना मी भेटेल आणि हा विषय त्यांनीच मांडला असल्यामुळे त्यांना लवकर सफल पण मुर्दाबाद 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 हरदार समितीला वेळ मागणाऱ्या अमित गोरकीचा मुर्दाबाद 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 देवेंद्र सरकार हाय 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 आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे।